तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन महाराष्ट्र के वाशिम में संपन्न हुआ। प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रकाश राठौड़ की अध्यक्षता में संपन्न हुए इस सम्मेलन का आयोजन गोर बंजारा साहित्य संघ ने किया। गोर बंजारा समुदाय का साहित्य और संस्कृति की जतन करने की दिशा में मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चौहान द्वारा किए जा रहे प्रयासों का यह एक प्रतिबिंब है कि आज वाशिम में तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आगाज पारंपरिक नृत्य, गीत, रैली के साथ साहित्य दिंडी, प्रतिमाओं का पूजन और रैली के मार्ग में आहूत महापुरुषों की प्रतिमाओं के माल्यार्पण के साथ हुआ। साहित्य सम्मेलन की अपनी एक परंपरा है और गोर बंजारा समुदाय विशिष्ट बोली भाषा के साथ अपनी एक विशिष्ट पहचान भी बनाता है। वाशिम के वाटाने लॉन्स में गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आयोजन वाशिम नगरी के लिए निश्चित ही गौरव की बात है। समूचे देश में गोर बंजारा साहित्य, संस्कृति और कला का संवर्धन करने वाले कलाकार, साहित्यिक, सुधीजन वाशिम में एकत्रित हुए और एक विशाल मंच से दीप प्रज्वलन के साथ तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन का उद्घाटन हुआ। साहित्य दिंडी से लेकर उद्घाटन सत्र तक गोर बंजारा पारंपरिक नृत्य सम्मेलन के आकर्षण का केंद्र रहा। वाटाने लॉन्स के लाखा बंजारा सभा मंडप के ठीक सामने ध्वज स्तंभ और ये परिसर गोर बंजारा साहित्य सम्मेलन के निमित्त बन गया। साहित्य रत्न आत्माराम कनीराम राठौड़ साहित्य नगरी। तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन में कई साहित्यिकों की रचनाओं का प्रकाशन तो हुआ। गोर बंजारा साहित्य सम्मेलन का चिंतन बंजारा लोक साहित्य और सांस्कृतिक एकता का चिंतन भी है, जो बंजारा समुदाय को धर्मवादी या धर्मातीत होने की तुलनात्मक बहस पर भी ला खड़ा करता है। और ये बहस तीसरे गोर बंजारा सम्मेलन में आयोजित परिचर्चाओं में सम्मिलित वक्ताओं के उद्बोधन में दिखाई दी। आज खरो का तो खूप आनंद वेरोचं मन आता आण, कारण की राजकीय प्रोग्राम में नेहमी जाऊचू व तर राजकारणाविषयी बोलायचा येणवण भांडाचा हम एखादी मनक्या ती फायदो वेरोतोवर तारीफ करायचा हम आणि एखादी मनक्यान भांडे ती जर राजकारणाने फायदो वेरोतोवर भांडाचा हम पण राजकारणारो भाग वेगो। आज आपण शेन एक लक्ष्यम रखाड्यांचा आवचं की असे साहित्य संमेलनावर गरज काहीच और गरज हीच की हीच प्रोग्राम जर साहित्य संमेलनावर ऐवजी जर दुसरो काही प्रोग्राम रहतो, जर ऑर्केस्ट्रा प्रोग्राम रहतो तो आता गर्दी नावडेवाळा पण यात्री गर्दी रहती। पण जना मग राजकारणे माय वत्ताणू मनई वाचनेर शौक कोणी र मई वाचतो तो कोणी राजकारणे मारबाद हनु मन धकान पडो की आपण वाचन छे ओर येती आपण लार पड रेचा कारण मग वाचन चालू की दो समाजाबद्दल आपण राजकारण करायचं त्यांना समाजावर माहिती चावचं आणि राजकारणे उतरण जर राजकारण वेगळे आणि आमदार करण निवडून आवचो त्यांना पूर्ण तमार भौगोलिक दृष्टी, तमार राज्य, तमार देश आणि कधी कधी विदेशेर बी मान्य सर्व आपण नॉलेज चावचो और सर्व वाचन फार आवश्यक छ। मार पहिले आपण बोले बिया मन खरो का तो खूप आवडो की तमार जे दृष्टीचं आणि तमार जे मत छ मत आपण गरज छ की वो शेर मातेम उतरायचं आवचो आपण पण वो ना आपण ना शेर मातेम पेरे सारू खूप वेळ लागेवाळा छ, खूप मेहनत लागेवाळा छ की अंधश्रद्धा ठीक छ। एखादी वेळेस समाजेरचं पूजा पाठ रचं और आपण सहभागी वेनचं आवचं वोच पद्धती ती एक 4 साले ती मार जनसंपर्क खूप फर्रोचू मस्तक व्यायाम जाऊचू मग एक दने मैं 8-8 10-10 कधी गणे 12 व्यायाम जाऊचू परवा ती 8 निकळूचू तो 4-5 वाजे ताणू फरूचू आणि ओमई एक पद्धत आपण समाजे मास वेगीच की 11:30 वाया रचू 3 वाजता लागच आणि मग राजकारणे रेती मार उठणो बेसणो प्रत्येक समाजेर लोक सोबत उठणो बेसणो तो आपण समाजेर लोक सोडून दुसरे समाजेर लोक कसं की बा तुमच्या लग्नाला आम्ही येत नाही कसं आलो तर आम्ही 5 मिनिटात भेट देऊन चालले जातो कसं नाहीतर मग लग्न लागण्यानंतर 5 मिनिटासाठी येतो कसं आणि जे लोक आण बेसचं म्हणून बी 3-3 तास बसारणो म्हणजे मार खरो तमने वाईट मत वाटे दो पण सत्यवाद केरो छो मग तमने वाया वेळेप लगाव पूर्ण समाजेम आपण नाम आचोरीय वाया वेळेप लगाव फक्त तम
ओर मुहूर्त काढन काही मत पच जर 11:15 तर मुहूर्त काढ रेचो आणि 3 वाजता वाया कर रेचो ओरपेक्षा मुहूर्त मत काढो नाही पच पत्रिका सरळ लग दो आपल्या आगमनापर्यंत किंवा आपल्या मनाने जेव्हा यायचे तेव्हा या वोच विषय पर आज बोलेवाळो मग साहित्यिकेर मग आता खरो तो आज जत्रा बी विमोचन वियेच हे पुस्तक येनूर मग उल्लेख येरसरू करो छो आता की साहित्य संमेलनचं हे पुस्तके माहिती जे जे आपण वाचतो आहे जे जे आपण समाजर भले सारू वापरतो आहे वापरेन चावचे वाचन करेन चावचं आपण फक्त गीतेमय सांभळत येते की समाजर काहीच म्हणजे मग तो 82 जन्मचं करण मन वत्रा काही मालम छे पण जे सांभळते आरेचा आज बी मग खेडापाडाम जाऊ છું તો મને કોઈ વયસ્કર 80-90 વર્ષર કોઈ ધકાગો તો ઓરકન જાન બેસ જાઉં છું તમાર કાળેર વસંતરાવ નાઈક સાહેબર આઠવણી આપણે સમાજરે આઠવણી કો કરન म्हणून विचारू છું शेन मग तो जनावो कच की बा हमार बी दादा केते ते कच म्हणजे 150 वर्षर वात कचो की आपण फक्त जे गीत र होळी आणि गीत एमाईच आपण समाज समजतो तो आपण की कसोच समाज काही समाजेर वावर कसोच समाजेर लोक कसे रचव पण आ जना ती साहित्यकार आय लागे साहित्यिक आवगे मुंड्यांक जना ही આપણે ना बारकाई ती समजे लागो की આપણો समाज कसो र कतर आणि काही काही प्रगती करते आयचा आपण कुणशे दिशाताणू जारेचा आपण मन केतू वेळेस खूप आनंद होच की આપણે માંડવી समोर स्वर्गीय बळीराम हीरामण पाटील जे ब्रिटिशकालीन जना भारत र स्वतंत्र मळेर र जना वो काळेमाई मांडवी रो परिवार असोच की जे ब्रिटिश काळेमाई जना समाजेर मालम करणी केली ब्रिटिश काळेमाई आपण न समाजेर माहिती काही रेवणो कुणशे राज्यमय समाजेर काही परिस्थितीचं आणि वो कसो रहेन सेनचं तो वो काळेमाई मार पडना ना बळीराम पाटील पुरो भारत फरन पहिलो पुस्तक लखोचं आणि वो ती आपण प्रेरणा मळीचं ओर बाद आपण साहित्य तयार व्हायचं आज बी मन वाटायचं थोडा बहुत आपण प्रेरणा ओनूतीच मिळायचं समाजेर आपण जे काही बी लकाचं आपण शेअर ओनूतीच प्रेरणा मिळायचं वसंतराव नाईक साहेब विय सुधाकर भाऊ विय त्यांना पण प्रेरणा त्यांचीच आहे आज आपण समाजेमय पण 2-3 मुद्दापच बोलेरचं एक म्हणजे आपण शिक्षण काय लाचा शिक्षणेर लार खरो को तो आपण समाज आता बोलोच शिक्षणेप जास्त ध्यान दानी आपण खास करून आवर्जून छोरीवर शिक्षणेप जास्त ध्यान द्यायचं आवचं मग घडी घडी उदाहरण दूँ तमने भी आनंद वे सांभळन मार ससरो छ KG वंजारा साहेब गुजरातेर IS ऑफिसर और छोरी जना में देखेन गो ना हमार वेगो से जुड़गो और बाद वो वाया वेर बाद भी शिक्षण करेर करन की तो मकोन बिल्कुल कर मको तू तो आज मन खूप आनंद होच केतू वेळेस की मग आज LLB करमेलो छू पण वो BCom करन LLB करन LLM करन PhD इन ॲडमिशन लिधी पण PhD अब थोडा कारण ती छोडे वाळा छू पण PhD ताणू चली गीच तो मना अभिमान छ की माती जादा मा टांडरी शिकमेलीचं और अभिमान छ मना आपल्या खेडापाडाम जर गे आपण समाजेर दृष्टिकोन कायचा खेडापाडाम गे की आपण वेसनेर आधी भी भक्कम लोक जारेचा आपण वेसनेलार लागे नानके छपछार वेसनेर आधी जारेचं वो जर वो तर लागे तो वाचन तो खूप दूरेर वात मुंड्यांक शिक्षणही करचं कोणी ओर ऊपर डाऊट सर येर ऊपर भी आपण समाजेर असे काम करेन आवचं मार ससरेर बद्दल मैं बोल रहा तो तमने 2 मिनट ओनूर बद्दल भी बोलू छू की वो बळद ढोर हकालतो तो राजस्थान गुजरात बॉर्डर पोनूर ढोर हकालतो ते वो 2-3 भाई वो ते ती वो शिक्षण लेन शुरू की दे तो एक भाई सती मोटो छू IPS वियो IG क्राइम ब्रांचे ती क्राइम ब्रांचेन जान रिटायर वियो DG वंजारा साहेब
pues दिनमरेर मार ससरो केजी बंजारावू IS अधिकारी समाज कल्याण कमिशनर गुजरात गवर्नमेंट वतजान रिटायर वियो तीसरो भाई उपसचिव आरोग्य और बाद अब कोणसो तरी आयोग मळोच म्हणून मग थोडा माहिती लिदो कोणी आणि मार सासू कनई शिकी कोणी वन लगती आई नी काय आई नी वन पण वर मोठ छोरीन DYSP कितीचं नानकी छोरीन वकील कितीचं आणि वर बोडीनं मोठी बोडी जेचं वर बोडी कर्नाटकारचं बोडीनं IPS कितीचं आज वो IPS वेगीचं आणि आज वर ट्रेनिंग चालू छो म्हणजे जन शिक्षण छे शून्य वो આપણે છચારું आणि બોડીને શીખાવશે છોરાपेक्षा छोरी आणि बोडीनं शिकायला प्राधान्य दिनी हो येशे काही आपल्यांचा विषय येर सारू एकमेवच की असे जे बी प्रोग्राम विय साहित्य संमेलन असे प्रोग्राम आहे आपण आवर्जून आयनचं आवचं अंग पुढाकार लेनचं आवचं खरं म्हणजे मग किती डरुनीकरण पण मान्य करेन काही इच्छे भक्कम लोक प्रयत्न किदेचं की मग हे प्रोग्राम आहे ना आवणं पण मग विचार किदो की प्रोग्राम रूपरेषा काहीच येती दिशा आज वेळाचं का खरा वेळाचं समाजेर तो येती दिशा निश्चितपणे 100% आज वेळाचं आज हम राजकारण करायचा बी आता मी एक विषय आजी बोले एक विषय इथे झालेला आहे आता की राजकारणात समाजातच वेगवेगळ्या पक्षात राजकारण जेव्हा करतो तर तेव्हा पक्ष वेगळे राहतात सर्वांचे पण तुम्हाला मी एक उदाहरण पण देतो आमचं कि मी थोड़ा आमच्या भाषेत बोललो तर चालेल ना हम पुसे दे मई अब मार सखे काकार छोरा मार विरोधे हुबो तो वो आज भाजपेरो विधान परिषदेरो सदस्यचं आणि निवडणुकेर दन जे दन निवडणुकेर निकाल लागो मग निवडून आवगो वो दन हम भूल गे कुणकुणशे पक्षांचा हम प्रत्येक समाजेर कार्यक्रमाने एक स्टेजेप जान बेसाचा एक जागे बेसाचा आणि वोर कार्यकर्ता मार्क नाही तो ओनूर काम करूचू मार कार्यकर्ता ओनूकन घेतो हम एक दुसरेर काम करायचा जे हम हनू ठरा मेलेचा की जे दन निवडणूक लागे वो दन पक्षेर काम करेरो जे दन समाजे सारो हुबरेरचा बिलकुल पक्ष राजकारण बाजू मेलन हम एक जागे हुबरे वाळा समाजे सारो इशे राजकीय घटक आणि राजकीय लोकेर कामचा राजकारण करणं मी मंचेपर उपस्थित सेन मग एक महत्त्वाचा विषय आहे थोडंसं मराठीत बोलूच विषय कारण की सर्वांना समजायला पाहिजे म्हणून साहित्य कारण राजकारण आणि धर्मकारण यांची आपल्या आपल्या जागेवर एक विशेष महत्त्व आहे याचं एक दुसऱ्याच्या फायद्यासाठी वापर केलं पाहिजे पण त्याचा चुकीचा वापर करायला नको कधीच या मागच्या 2.5-3 वर्षात असो किंवा मागच्या 5-6 वर्षात असो राजकारणाची पण व्याख्या बदललेली आहे एकदम स्तर खालावलेला आहे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची जी शिकवण आहे ती माझ्यात पण आहे म्हणून मी कधीही राजकारण हा समाजाच्या भल्यासाठी आम्ही केलेलं आहे पण समाजाचं नाव घेऊन राजकारण कधी केलेलं नाही आम्ही आता भरपूर लोक हेही म्हणतात की बा तुम्ही इथे दिसत नाही तिथे दिसत नाही अरे तिथं राजकारण चालते कशाला येऊ श्रद्धा आहे ना आमच्या मनात आहे बंजारी आहे बंजारीचं रक्त आहे वसंतराव नाईक साहेबांचं रक्त आहे त्याचा अभिमान आहे मला दाखवायची गरज आहे का त्याला काही गरज नाही दाखवायची आता समाजाचे भरपूर प्रश्न आहे आमचे आयोगाकडे प्रश्न आहे मी विजयंतीच्या समितीत आहे आम्ही प्रश्न मांडतो तिथे आणि कुठे मोर्चा निघतो एखादा तर तेव्हा पण लोक म्हणतात की तुम्ही येत नाही अरे माझं काय म्हणणं आहे पहिले तुम्ही समाज एका जागेवर आणा आम्ही तुमच्यासाठी कुठेही उभं राहतो तुम्हाला आमच्या मागे उभे करणार गोळी आम्ही खाणार पहिले पण एका जागेवर राहा समाजाने एका छत्रीच्या खाली उभं राहायला पाहिजे राजकारण आपल्या जागी होत राहील मला आता काही दिलीप दादा बोललेत की बा मंत्रिपद यांच्या घरात
नेहमी असायचा आणि यांना मिळायला पाहिजे. दादा आपलं धन्यवाद, आपण बोललात ते. पण मी राजकारणात किंवा आमचा परिवार राजकारणात हे पदासाठी कधीच नाही आहे. आम्ही पद मिळायचा असतो तर तो मिळतो, आपल्याला आपलं कार्य करत राहावं लागते. आणि मी तर म्हणतो मंत्रिपद असलं तर थोडंसं व्याप वाढतो आणि आपल्याला लिमिटेशन येतात, समाजासाठी खाली उतरता येत नाही. आमदार म्हणून 100% मी आपल्यासोबत खाली उतरू शकतो, मोर्चाला तुमच्याला संबोधित करू शकतो. म्हणून पहिले आपल्याला जे मिळवायचं आहे समाजासाठी ते मिळून घ्यायला पाहिजे. पद येत राहील, जात राहील. माझे डोळे उघडले, मी पैदा झालो तेव्हापासून माझ्या घरात पद आहे म्हणून मला सर्वच माहिती आहे. एक शेवटेर विचार आता सेच मान्यवर छ से मान्यवरेन कुचुम कि आपण थोड़ा આપણે ગામેમ આપણે તાંડેમ આપણે જિલ્લામાં આપણે તાલુકામાં એક પ્રચાર કરો. મग વાયાર મુદ્દા એરસरू लेरो છું કારણ કે मैं स्वतः वायाम फरू છું. મને मालम सकत हाल वच लोकूर वाया फक्त वेळेप लगा આપણે समाजेर बदनामी वरच येती वेरीच फक्त. मग प्रत्येक जागे हीच कुचू की આપણે समाजेर बदनामी जे वेरीच वन थांबाडो. कोणी लग्नात बसत नाही दादा, 3-3 तास बसावं लागते लग्नात. कोणाला घरचे कामं राहतात, कोणाला ऑफिसला जायचं असते, कोणाला दुसऱ्या लग्नात जायचं असते. तो शेन आपण आत्राच विनंती करू છું वाया वेळेप लगाव, तिथीनुसार लगाव वाया. આપણે समाजेर जे बारा चर्चा वेरीचं ऊ थांबेन चावचं शे साहित्यिकीवर बी मग आता अभिमान व्यक्त करू છું. आणि एक बंजारा पुकार म्हण पेपर दे मायचं पेपर बी वाचरो तो मग की शिक्षण एरो महत्त्व काहीच आणि शिक्षण का गरजेचं ये. मग अब एक दी ॲडव्हर्टाईज एक छ डॉक्टर सौ मोहिनी चव्हाण MBBS MS FME BH ई मोतियाबिंदू काचबिंदू रेटिना तज्ञ म्हणजे नेत्ररोग तज्ञचं. तो अब येर बारे माहिती मळगी आपण. तो अब ही खूप वाची वी अभ्यास किती वी आणि संस्कार आचे मळे वे जना डॉक्टर वीचं नाही. मार मित्र भेटो जात नांदेड डॉक्टर विशाल पवार और सक्के बहिणीर वर छोरा म्हणजे भाणजो वरही फोटोस ये पेपरे माझ. डॉक्टर श्रीनिवास प्रकाश चव्हाण MS ऑर्थोपेडिक वेमेलोचं येन मग नानकेपणी ती देखो छू पहिले वर्गेमर जनात येऊन देखतो आरो छू म्हणून. तो ये अभिमानेर वाचचं नाही, આપણે समाजे सर्व अभिमानेर वाचचं. तो जत जत अभिमाने ती आपण गदडी उपरवीय वशेच कार्य करोतम वशेच कार्यानं आपण पुढाकार रेंचा आवचं. असे शिक्षणाचा अभाव. आता तुम्हाला आरक्षण नाही, आम्हाला आरक्षण आहे. आरक्षण असून जर आमच्या याच्यात शिक्षण कमी असेल तर त्याला वर आणावं लागेल ना आपल्याला. एमाई पत्रिकामाई बी मग वाचतो वेळेस देखो की આપણે पूर्ण भारतीय लोक शहरमाई म्हणजे આપણો समाज आपण संघटित करेर वाटचाल तो खूप दरे ती चालूच. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब सामुती चालूच. एमाय मन छत्तीसगढेर बी लोक दखारेचं, मन मध्य प्रदेशेर बी लोक छ, तेलंगानार छ, कर्नाटकार छ. तो जना आपण संघटित वेर तो सुरू कर दिनेचा. संघटित वेन काही खरेवाळ आप वाया बी આપણે एक दुसरे राज्य वेरेचं. આપણે कर्नाटकाम वचं, तेलंगाना वचं, मार गुजरातेम वेगोचं, केरी मध्य प्रदेशेम वचं. तो येर फायदो આપણે समाजेन मोठो कसो करेर ओर सर्व येर फायदो लेन चावच આપણે.